शिरूरमध्ये वंचितनं जाहीर उमेदवार मागे घेतलेला आहे। शिरूरमधील मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितकडून मागे घेण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे। मंगलदास बांदल यांना वंचितनं शिरूरमधून उमेदवारी दिलेली होती। प्रवीण मानेंच्या घरी काल बांदल आणि फडणवीसांची भेटही झाल्याचं कळतंय। मंगलदास बांदल यांनी वंचित बहुजन आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तिथे उमेदवार न देण्याची भूमिका आणि धोरण ठरवलेलं असताना सुद्धा मंगलदास बांदल यांनी त्या धोरणाच्या विरोधात गेल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या व प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार ती रद्द करण्यात आलेली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्दबातल करण्यात आलेली आहे। तर वंचितनं नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आपण ऐकलं, कारण शिरूरमध्ये वंचितनं जाहीर उमेदवार मागे घेतलेला आहे। वंचितनं आता खऱ्या अर्थानं दिलेले आणि जाहीर केलेले उमेदवार मागे घेण्याचा सिलसिला अजूनही या निमित्तानं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मंगलदास बांदल यांना वंचितनं दिलेली शिरूरमधली जी उमेदवारी होती ती अखेर रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला। तर दुसरीकडे प्रवीण मानेंच्या घरी काल बांदल आणि फडणवीसांची देखील भेट झाल्याची पार्श्वभूमी असल्याचं दिसतंय। वंचितला मात्र आपले उमेदवार का मागे घ्यावे लागतायत याचा देखील विचार आता होणं अत्यावश्यक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।